स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जाणून घेणार आहोत तर तुम्हाला घर बसल्या वोटर आयडी कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला स्टेटस कसा बघायचा आहे. स्टेटस बघितल्यानंतर तुम्हाला तुमचं वोटर आयडी तयार झाल्यानंतर ऑनलाईन कसं डाउनलोड करून घ्यायचंय. तसं ऑनलाईन डाउनलोड करून ते देखील तुम्ही वापरू शकता. नाहीतर बाय पोस्टने सुद्धा तुम्हाला वोटर आयडी कार्ड तुमचं इथं भेटून जात असतं. तर सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. वोटर आयडी काढण्यापासून ते मिळेपर्यंत काय प्रक्रिया असते त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. वोटर आयडी कार्ड तुम्हाला मिळवण्यासाठी सर्वप्रथम अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटला ओपन करायचंय. या वेबसाईटला ओपन केल्यानंतर सर्वप्रथम इथं साइन अपचं ऑप्शन भेटतं. साइन अप वरती तुम्हाला क्लिक करायचं. साइन अप वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथं ओपन होऊन येणार आहे. तर इथे तुम्ही डायरेक्टली लॉग इन होऊ शकता. जर तुम्ही ऑलरेडी अकाउंट बनवलं असेल तर इथे डायरेक्टली लॉग इन होऊ शकता. इथे लॉग परंतु जर तुम्ही अकाउंट बनवलं नसेल तर सर्वप्रथम तुम्हाला साइन अप करणं गरजेचं असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे, एक तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा इथं खाली टाकून इथं कंटिन्यूचं ऑप्शन आहे, कंटिन्यू वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे तुमचं पहिलं नाव टाकायचंय, त्यानंतर इथे शेवटचं नाव टाकायचंय. इथे तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचा आहे. तोच पासवर्ड इथे तुम्हाला कन्फर्म करायचा म्हणजे पुन्हा टाकायचा आहे. आणि त्यानंतर रिक्वेस्ट ओटीपीचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी दिसेल. आता त्यांच्यावरती ओटीपी सेंड केलेला असेल 6 अंकांचा. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीचा ओटीपी इथे टाकून तुम्हाला व्हेरीफायचं ऑप्शन आहे, व्हेरीफाय इथं क्लिक करायचंय. ओटीपी मात्र तुम्हाला हे सेकंद समाप्त होण्याच्या अगोदर इथं व्हेरीफाय करणं गरजेचं असणार आहे. तर बघा, व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन येऊन जाईल. सक्सेसफुली इथे व्हेरीफाय झालेले आहे. आता लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती क्लिक करायचंय. आता इथे तुम्हाला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून जो पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड टाकून आणि त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे कॅप्चा टाकून इथं रिक्वेस्ट ऑप्शन आहे, पुन्हा इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी सेंड केला जाईल. तो ओटीपी टाकून इथे व्हेरीफाय अँड लॉग इनचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर बघा, तुम्ही आता इथे लॉग इन झालेले आहात. इथे तुमचं वरती नाव दिसेल आणि बाकी तुमची प्रोफाईल दिसेल. आता सर्वप्रथम आपल्याला नवीन वोटर आयडी कार्ड साठी अर्ज भरायचा आहे. इथे आपण लॉग इन होऊन घेतलं, अकाउंट बनवलं आणि त्यानंतर लॉग इन झालेलं आहे. आता त्यानंतर इथं आपल्याला नवीन वोटर आयडी कार्ड साठी इथं अर्ज भरायचा आहे. बाकी जर म्हटलं तर तुमचं काय वोटर आयडी कार्ड चुकलं असेल तर इथून पुढे तुम्ही इथंच अशा प्रकारे लॉग इन होऊन इथं ते करेक्शन करू शकता. वेगवेगळे वोटर आयडी कार्ड जे आपल्याला नवीन येतात ते पुन्हा काढू शकतात, रिप्रिंट करू शकता. तर तुम्हाला ई डाउनलोड म्हणजेच ऑनलाईन जर एखादी प्रिंट काढायची असेल वोटर आयडी कार्डची ती तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन आहे. तर सर्वप्रथम आता आपल्याला एक नवीन वोटर आयडी कार्ड इथं हवंय, त्यासाठी आपल्याला अर्ज भरायचा आहे. तर त्यासाठी न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, पहिलेच ऑप्शन फिल फॉर्म 6 अशा प्रकारचं इथं ऑप्शन आहे. यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे उपलब्ध होऊन येणार आहे. आता इथे तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरायला सुरुवात करायची. सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे, कशी माहिती तुम्हाला इथं भरायची. तर बघा, सर्वप्रथम इथं आपल्याला आपलं राज्य इथं सिलेक्ट करायचंय. महाराष्ट्र राज्य आपण अशा प्रकारचं इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर आपल्याला जिल्हा इथं सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, आपण आपला जिल्हा इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर आपण आपला तालुका सिलेक्ट करणार. इथपर्यंत तुम्हाला इथं समजून आलं. त्यानंतर पुढे यायचंय. पुढे येण्यासाठी थोडंसं खाली यायचं आणि नेक्स्टचं ऑप्शन आहे, इथं नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. बघा, इथे एक स्टेप इथं लगेच कंप्लीट झालेली आहे. अशाच प्रकारच्या अगदी तुम्हाला 7-8 स्टेप आहे, त्या तुम्हाला अगदी तुम्ही 5 ते 2 मिनिटांमध्ये इथं कंप्लीट करू शकता. सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे कुठं काय नाव माहिती टाकायची. तर बघा, आता बी स्टेप आपल्याला कंप्लीट करायची. इथे तुम्हाला आपलं स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय. पहिलं नाव टाकल्यानंतर लगेच तुम्हाला मधलं नाव टाकायचंय, कारण इथे काय सांगितलेलं आहे, फर्स्ट नेम फॉलोवेड बाय मिडल नेम. म्हणजे पहिलं नाव टाकायचं, त्यानंतर मधलं नाव टाकायचं आणि त्यानंतर इथं आडनाव टाकायचं. जसं की उदाहरणार्थ मी इथं अजय नाव टाकतोय. ठीक आहे, अजय नाव तुम्ही कॅपिटल मध्ये टाका, स्मॉल मध्ये टाका, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तुमचं जे स्वतःचं पहिलं नाव असेल ते पहिलं नाव टाकायचं आणि त्यानंतर तुमचं जे पण वडिलांचं नाव असेल. ठीक आहे, जसं की इथं मी तुम्हाला उदाहरणार्थ नामदेव इथं नाव टाकलं. तर हे नाव टाकल्यानंतर इथं बघा मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जातं अशा प्रकारचं. तर इथे तुम्हाला स्वतःचं पहिलं नाव आणि मधलं नाव टाकायचं आणि इथं आडनाव टाकायचं. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. त्यानंतर तुम्हाला इथं फोटोग्राफ इथं अपलोड करायचंय. त्यासाठी चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं, फोटो सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर अपलोड करायचा. तर पटकन फोटो इथं मी अपलोड करून घेतो. तर बघा, इथे मी फोटो अपलोड केलेला आहे. त्यानंतर ह्युमन फेस डिटेक्टेड सक्सेसफुली अशा प्रकारचं येऊन जाईल. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचंय. बाकी माहिती मी इथे टाकून घेतो आणि त्यानंतर नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
तर बघा आता त्यानंतर आपल्याकडे पुढील तिसरी नंबरची स्टेप आपल्याकडे आलेली आहे. आता रिलेटिव्ह आपल्या एखाद्या नातेवाईकाविषयी इथं माहिती द्यावी लागणार आहे. एक तर तुम्ही फादर, मदर, सिस्टरचं नाहीये, हसबँड आणि वाईफचा ऑप्शन आहे. ठीक आहे. म्हणजे आई वडील आणि त्यानंतर बायको आणि नवरा या 4 व्यक्तींपैकी एकाची माहिती तुम्ही इथे देऊ शकता. जसं की आपल्याला वडिलांची माहिती द्यायची असेल तर फादर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. त्यांचं पहिलं नाव टाकायचं. ठीक आहे. इथं पहिलं नाव टाकायचं आणि आडनाव इथे तुम्हाला टाकायचंय. ठीक आहे. जसं की तुम्ही कोणतं इथं पहिलं नाव टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली ते इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर खाली मराठीमध्ये येऊन जातं. तुम्हाला फक्त इंग्लिशमध्ये त्यांचं पहिलं नाव इथे टाकायचंय. त्यानंतर इथं आडनाव टाकायचं. इथे हे सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा पुढील पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येणार आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं मोबाईल नंबर टाकायचा. इथं सेल्फ म्हणजे स्वतःचा मोबाईल नंबर आपण देतोय. ऑदर जर तुमच्याकडे स्वतःचा मोबाईल नंबर नसेल तर तुम्ही रिलेटिव्ह तुमच्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर इथे देऊ शकता. आपण इथं सेल्फ इथं मी सिलेक्ट केलेलं इथं मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर पुन्हा सेल्फ इथं क्लिक करायचं आणि तुम्हाला एखादा ईमेल आयडी द्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट वरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा पुढील पेज तुमच्याकडे इथं ओपन होऊन येणार आहे. इथे तुम्हाला आता आधार कार्ड इथं नंबर टाकणं गरजेचं असणार आहे. त्यासाठी आधार कार्ड इथं सिलेक्ट करायचं. आधार कार्डचा नंबर टाकून पुन्हा इथं नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आधार नंबर टाकल्यानंतर पुढे आल्यानंतर इथे आपल्याला जेंडर इथं सिलेक्ट करायचंय. मेल फिमेल जे पण असेल ते तुम्ही सिलेक्ट करून इथं नेक्स्टचा ऑप्शन आहे. नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. आता डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकायचे, जन्मतारीख टाकायचे. त्यासाठी तुम्हाला एखादा प्रूफ सुद्धा देणं गरजेचं असणार आहे. प्रूफ मध्ये तुम्ही काय काय देऊ शकता इथे डॉक्युमेंट इथं तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर प्रूफ मध्ये तुम्ही बर्थ सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इंडियन पासपोर्ट आणि जे पण 10वीचं आपलं बोर्डाचं सर्टिफिकेट असतं ते तुम्ही देऊ शकता 10वीचं किंवा 12वीचं. ठीक आहे. अशा प्रकारचं इथे सांगितलेलं आहे. आधार कार्ड दिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर त्यासाठी जन्मतारीख टाकणं गरजेचं असणार आहे. इथं कॅलेंडरचं ऑप्शन आहे. इथं क्लिक करायचं. त्यानंतर इथे तुम्हाला इथं सर्वप्रथम क्लिक करायचंय. त्यानंतर वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचंय. वर्ष सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचं हे जे टोक आहे याला वरती खाली घेऊ शकता. अशा प्रकारचं तुमची जी पण जन्मतारीख असेल ठीक आहे ती तुम्ही अशा प्रकारची वरती खाली घेऊ शकता. इथे तुम्हाला सर्वप्रथम इथं वर्ष सिलेक्ट करायचंय. त्यानंतर इथं आपल्याला महिना सिलेक्ट करायचंय आणि त्यानंतर तुमचा दिवस सिलेक्ट करायचंय. त्यानंतर जन्मतारीख अशा प्रकारची येऊन जाईल. इथे तुम्हाला डॉक्युमेंट टाईप इथे सिलेक्ट करायचंय. इथे बघा सिलेक्ट डॉक्युमेंट जे पण डॉक्युमेंट तुम्ही देणार असाल जसं की मला आधार कार्ड द्यायचं तर आधार कार्ड मी इथे सिलेक्ट केलं. चूज फाईलचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करून मी ते डॉक्युमेंट इथं अपलोड करून घेणार. तर बघा डॉक्युमेंट मी इथे अपलोड करून घेतलेले आहे. त्यानंतर नेक्स्टचा ऑप्शन आहे. नेक्स्ट वरती मी क्लिक करणार. आता तुम्हाला इथे ऍड्रेस इथं द्यायचा आहे. ऍड्रेस तुम्ही तुमचा स्वतःचा घरचा ऍड्रेस देऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला आयडी प्रूफ सुद्धा द्यावं लागणार आहे. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं आधार कार्ड दिलं तरी चालेल. इथे व्यवस्थित तुमचं गावाचं नाव टाकायचं ऍट पोस्ट, त्यानंतर गावाचं नाव, त्यानंतर तालुक्याचं नाव द्यायचंय. इथे तुम्ही इथं गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव देऊ शकता. इथे तुमचं फक्त गावाचं नाव द्यायचंय. आता तुम्ही जे पण गावाचं नाव टाकता इथं फक्त इंग्लिशमध्ये टाकायचंय. खाली मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाणार आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस जायचं. पोस्ट ऑफिस तुमचं कोणतं आहे, पिनकोड द्यायचंय आणि तहसील द्यायचंय. ठीक आहे. तुमचं तहसील नाही तर तालुक्याचं नाव इथे तुम्ही देऊ शकता आणि त्यानंतर ऑटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल. इथे डिस्ट्रिक्ट तुम्हाला अहमदनगर नाही तर तुमचं जे पण वरती तुम्ही सिलेक्ट केलं असेल ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला खाली यायचंय. खाली आल्यानंतर इथं प्रूफ देणं गरजेचं असणार आहे. इथं डॉक्युमेंट प्रूफ. ठीक आहे. आता तुम्ही इथं हे जे प्रूफ का देताय की तुम्ही जो पण ऍड्रेस टाकलेला आहे तोच तुमचा खरा ऍड्रेस आहे. त्यासाठी तुम्हाला इथे प्रूफ द्यावं लागणार आहे. तर तुम्ही आधार कार्डचं फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पेज आहे. ठीक आहे. फर्स्ट आणि जो फ्रंट पेज आहे आणि बॅक पेज दोन्हींचा एकावरती फोटो घेऊ शकता आणि त्यानंतर ते जे पेज आहे इथे अपलोड करू शकता. तो फोटो इथे अपलोड करू शकता. सिलेक्ट डॉक्युमेंट इथं ऑप्शन आहे. इथं तुम्ही जे पण तुमचं लाईटीचं बिल असतं ठीक आहे, पाण्याचं बिल असतं नाही तर गॅसचं बिल असतं ते देऊ शकता. आधार कार्ड देऊ शकता, करंट पासबुक देऊ शकता. ठीक आहे. इंडियन पासपोर्ट देऊ शकता. ठीक आहे. तर हे काही आपल्याला डॉक्युमेंट दिले यापैकी कोणतेही डॉक्युमेंट तुम्ही इथं आपल्या ऍड्रेस प्रूफ म्हणून देऊ शकता. आधार कार्ड तुमच्यासाठी बेस्ट असू शकतं. आधार कार्ड इथं मी सिलेक्ट करतोय. इथं चूज फाईलचं ऑप्शन आहे. इथे आपल्याला चूज फाईल करायचं आणि आपली जी पण फाईल आहे आधार कार्डची ती इथं अपलोड करून घ्यायची. तर बघा सर्व माहिती झालेली आहे. आता मी नेक्स्ट वरती क्लिक करत आहे. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर बघा आता एवढ्या प्रोसेस आपल्या झाल्या अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये. ठीक आहे. आता बाकीच्या 4 प्रोसेस अगदी कमी वेळामध्ये तुम्ही पूर्ण करू शकता. इथे डिसेबिलिटी टाईप असेल तर तुम्हाला त्याच्याविषयी माहिती द्यायची आहे. डिसेबिलिटी म्हणजे काय, अपंगत्व. ठीक आहे. जर तुम्ही अपंग वगैरे असाल तर त्याविषयी तुम्हाला इथे माहिती द्यायची आहे. कशामध्ये अपंग आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचंय. ऑदर कशामध्ये असेल तर ऑदर सिलेक्ट करू शकता. पर्सेंटेज तुम्हाला सिलेक्ट करायचे. तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असेल तर येस करायचे. त्यानंतर ते सर्टिफिकेट इथं अपलोड करायचे. ही फक्त कोणासाठी माहिती टाकायची, जे अपंग आहे त्या विद्यार्थ्यांसाठी इथं ही माहिती भरायची आहे. अदरवाईज तुम्ही अपंग नसाल तर तुम्हाला इथं काहीच टाकण्याची गरज नाहीये. डायरेक्टली नेक्स्ट वरती क्लिक करायचे. खाली सोडायचं आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचे. पुढे बघा इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर इथे तुम्हाला आता माहिती कोणती द्यायची बघा. इथे आपल्याला काय माहिती द्यायची, इथं एक प्रूफ द्यायचे जे आपले घरचे नातेवाईक असतील. कोण कोणाचं प्रूफ देऊ शकता, फादर, मदर आणि वाईफ. ठीक आहे. आता ऑलरेडी मी मेल केले त्यामुळे इथं वाईफ आलेले आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं या 3 व्यक्तींपैकी तुम्हाला एकाची माहिती द्यावी लागेल.
लागणार आहे त्याचं ऑलरेडी जे आपलं बोलतो ना आपण आपलं मतदान पत्र ठीक आहे वोटर आयडी ते असणं गरजेचं असणार आहे आणि त्याचा इपिक नंबर आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे जसं की आपल्याला वडिलांचं द्यायचं असेल तर वडील इथं सिलेक्ट करायचं वडिलांचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आणि इपिक नंबर टाकायचा इपिक नंबर म्हणजे वोटर आयडी नंबर असतो वोटर आयडी कार्ड बघायचं त्याच्यावरती नंबर असतो काय अक्षर असतात आणि काय अंक असतात ठीक आहे तर तो नंबर तुम्हाला इथं भरायचा आहे म्हणजे टाकायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्टचं ऑप्शन आहे नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा त्यानंतर पुढील पेज अशा प्रकारचं येऊन जाईल इथं आता विलेज टाउन तुम्हाला इथे सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे तर इथे तुमचं गावाचं नाव इथे तुम्हाला टाकायचंय आणि त्यानंतर इथे तुम्ही डायरेक्टली गावाचं नाव टाकू शकता नाहीतर तुमचं जे पण जन्माचं ठिकाण असेल ते तुम्ही इथे देऊ शकता ठीक आहे त्यानंतर इथं आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचंय तर राज्य आपण इथे सिलेक्ट केलं त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय तर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला काय टाकायचंय तुम्ही जे ठिकाण टाकणार आहे इथे त्या ठिकाणी तुम्ही केव्हापासून राहताय ठीक आहे केव्हापासून तुम्ही तिथं अस्तित्वात आहात केव्हापासून तुम्ही तिथं राहायला आला ठीक आहे तर ते तुम्हाला इथं मंथ आणि इयर इथं सिलेक्ट करायचे आता इथं जन्मतारीख जी पण टाकलेली असते त्यानुसारच इथं तुम्ही इथं मागे घेऊ शकता जसं की इथं 2000 जन्मतारीख टाकली होती तर त्यानुसारच इथं तुम्ही इथं मागे पुढे घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही केव्हा राहायला आलाय ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय आणि त्यानंतर तुम्हाला इथं वर्ष आणि त्याचा महिना जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता अशा प्रकारचं हे तुम्हाला इथं समजून आलं अशा प्रकारचं इथं सिलेक्ट करायचं मागे पुढे तुम्ही अशा प्रकारचं हे घेऊ शकता ठीक आहे जसं अशा प्रकारचं मी इथे सिलेक्ट केलं त्यानंतर इथे तुमचं जे पण गावाचं नाव असेल ते गावाचं नाव टाकणार इथे पण गावाचं नाव टाकायचं इथे ऑटोमॅटिकली डेट येऊन जाईल आणि त्यानंतर नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा त्यानंतर पुढे आपल्याकडे अशा प्रकारची माहिती येईल आता लास्ट स्टेप आपली बाकी आहे फक्त कॅप्चा इथे टाकायचा आहे बघा किती कमी वेळात आपण व्यवस्थित माहिती इथे टाकलेली आहे आता फक्त आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे जो कॅप्चा तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल तो बघायचा आणि खाली तुम्हाला फक्त कॅप्चा इथे टाईप करायचा कॅप्चा टाईप करून झाल्यानंतर इथं सेंड ओटीपीचं ऑप्शन आहे सेंड ओटीपी वरती क्लिक करायचंय इथे तुम्हाला इथं बघा इथं मोबाईल नंबर दिसत असेल आता त्यावरती ओटीपी सेंड केला जाईल कॅप्चा तुम्हाला लवकर टाकणं अपेक्षित असणार आहे जर थोडा वेळ झाला तर तुम्हाला पुन्हा इथं कॅप्चा टाकावा लागतो ठीक आहे तर पुन्हा मी इथं कॅप्चा इथे टाकून घेतोय अशा प्रकारचे इथं कॅप्चा मी इथे टाकलेला आहे त्यानंतर सेंड ओटीपीचं ऑप्शन मी इथे क्लिक करतो या मोबाईल नंबरवरती इथं ओटीपी आलेला आहे तो ओटीपी मला इथे टाकावा लागणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारची इथं ऑप्शन आहे बघा आता ओटीपी माझ्याकडे रिसिव्ह झालेला आहे तर ओटीपी तुम्हाला व्यवस्थित इथं खाली बघून टाकायचा ठीक आहे जसं की इथे ओटीपी मी टाकत आहे 9045 आणि त्यानंतर 76 ठीक आहे अशा प्रकारचा ओटीपी माझ्याकडे आलाय आता ओटीपी टाकून इथं प्रिव्ह्यू अँड सबमिटचं ऑप्शन आहे इथे मी क्लिक करणार आता इथे क्लिक केल्यानंतर थोडंसं मी ब्लर करत आहे इथे माझा फोटो दिसत असेल थोडक्यात तुम्हाला आता मी ब्लर केलंय काही प्रॉब्लेम नाही बाकी तुमची सविस्तर माहिती तुम्हाला दिसेल सविस्तर माहिती जी पण माहिती तुम्ही भरली आहे तो पूर्ण फॉर्म तुमच्याकडे इथं ओपन होऊन आलेला आहे सविस्तर माहिती तुम्हाला इथे अशा प्रकारची दिसणार आहे तुम्हाला जर वाटत असेल जी पण माहिती तुम्ही टाकली ती अति योग्य आहे व्यवस्थित आपण माहिती टाकली तर तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाहीये इथं सबमिट वरती क्लिक करायचं तुम्हाला वाटतं की माहिती काही चुकली आहे तर कीप एडिटिंगचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून जी पण माहिती राहिली असेल एडिट करायची असेल ती तुम्ही एडिट करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे आता मला वाटतं मी सर्व माहिती व्यवस्थित टाकली मी इथं सबमिटचं ऑप्शन आहे सबमिट इथं क्लिक करणार इथे तुम्हाला विचारलंय की यू आर शुअर म्हणजे तुम्ही इथं नक्की व्यवस्थित फॉर्म भरलाय तुम्हाला वाटतं ना त्यानंतरच इथं सबमिट करा कारण सबमिट झाल्यानंतर एकदा तुम्ही एडिट करू शकत नाही तर आपण शुअर आहात ठीक आहे तर त्यानंतर येस वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर अशा प्रकारचा तुम्हाला इथं बघा एक रेफरन्स नंबर दिला जातो आता हा रेफरन्स नंबर तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायचा आहे एखाद्या ठिकाणी इथं तुम्हाला हा लिहून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला इथून पुढे जेव्हा पण तुमचं जे स्टेटस बघायचं असेल त्यासाठी हा रेफरन्स नंबर कामी येणार आहे इथं तुमचा जो पण फॉर्म आहे जो तो पण तुम्ही फॉर्म भरला असेल तो इथून डाउनलोड करू शकता डाउनलोडचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो पण फॉर्म आहे तो डाउनलोड अशा प्रकारचा इथं होऊन जाणार आहे जो की तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारचा इथं आपला फॉर्म इथं पीडीएफ फॉर्मॅटमध्ये इथं डाउनलोड झालेला आहे आता ओकेचं ऑप्शन आहे ओके वरती मी क्लिक करतो ठीक आहे ओके वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आपण पहिल्या पेज वरती इथं अशा प्रकारचं येऊ आता आपला फॉर्म इथं व्यवस्थित भरून झालेला आहे ठीक आहे आता तुम्ही इथे ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटसचा ऑप्शन आहे इथे क्लिक करून तुमचं ऍप्लिकेशन जे स्टेटस आहे ते ट्रॅक करू शकता इथं आपल्याला जो रेफरन्स नंबर मी तुम्हाला सांगितलं होतं तो कॉपी करायला तो रेफरन्स नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर इथं स्टेट आपल्याला टाकायचं आहे ठीक आहे महाराष्ट्र मी इथं स्टेट सिलेक्ट करतो आणि सबमिटचं ऑप्शन आहे इथे मी क्लिक करतो त्यानंतर बघा इथं तुमचं थोडक्यात मी माहिती ब्लर करतोय इथे तुम्हाला इथं तुमचं जे पण तालुका असेल ते तालुका दिसेल त्यानंतर तुमचं नाव दिसेल पहिलं आणि मधलं नाव त्यानंतर इथं आपल्याला वडिलांचं नाव दिसेल ठीक आहे त्यानंतर जर म्हटलं तर आपला फॉर्म नंबर दिसेल आणि बाकी जर म्हटलं तर जे सबमिशन डेट आहे ती दिसेल सबमिटेड अशा प्रकारचं इथं क्लिक केल्यानंतर इथं बघा सबमिटेड अशा
प्रकारचं तुमच्याकडे येऊन जाईल. अशा प्रकारचं स्टेटस तुम्ही बघू शकता. आणि यावरतीच तुम्हाला इथं खाली बघा डाउनलोड ई-पिक. ठीक आहे. डाउनलोड वरती आपण क्लिक करून ई-पिक नंबर आल्यानंतर तुम्ही तुमचं जे पण आपलं वोटर आयडी कार्ड आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. इथपर्यंत तुम्हाला इथं सविस्तर माहिती इथं समजून आलेली असेल. इथं डाउनलोड ई-पिक वरती क्लिक करून इथं ई-पिक नंबर आणि आपलं जे पण राज्य आहे ते टाकून इथं तुम्ही सर्च वरती क्लिक करून इथं जो पण फॉर्म आहे जे पण आपलं वोटर आयडी आहे वोटर आयडी कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता. आता मी पुन्हा इथं होम पेज वरती येत आहे. ठीक आहे. होम पेज वरती येण्यासाठी इथं वरती होम पेजचं ऑप्शन आहे इथे मी क्लिक करतो आणि त्यानंतर बघा इथून सुद्धा तुम्ही इथं बघा ई-पिक इथं डाउनलोड करू शकता. म्हणजे जे वोटर आयडी कार्ड आहे ते तुम्ही इथं डाउनलोड करू शकता. त्यासाठी आपल्याला फक्त मोबाईल नंबर द्यावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला जास्त काय करायची गरज नाही. ओटीपी टाकून तुम्ही तुमचं जे पण वोटर आयडी कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता. तसं ते बाय पोस्टनी पण येतं. पोस्टाने पण तुम्हाला सेंड केलं जातं, परंतु त्याला वेळ लागतो. तुम्ही ऑनलाईन काही दिवसामध्ये डाउनलोड करू शकता. तर त्यासाठी इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर इथे बघा अशा प्रकारचा ऑप्शन आहे. ई-पिक नंबर टाकायचा. ई-पिक नंबर तुम्हाला भेटून जातो स्टेटस चेक केल्यानंतर. हे जे तुम्हाला इथे स्टेटस चेक करण्याचं ऑप्शन आहे, इथे तुम्ही रेफरन्स नंबर टाकून स्टेट टाकता. त्यानंतर तुम्ही तुमचं जो पण ऍप्लिकेशनचं स्टेटस आहे ते तुम्हाला सांगितलं जाईल. तेव्हा तुम्हाला ई-पिक नंबर दिला जातो आणि ई-पिक नंबर मिळाल्यानंतर फक्त तुम्हाला इथे यायचंय. इथे आल्यानंतर ई-पिक नंबर टाकायचा. स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं. सर्च वरती क्लिक करायचं आणि तुमचं वोटर आयडी कार्ड डाउनलोड करून घ्यायचं. एवढीच प्रोसेस आहे. याच्या व्यतिरिक्त जास्त काय प्रोसेस नाहीये. आता तुम्ही ऑनलाईन इथं अप्लाय केलेलं आहे. आता थोड्याच दिवसात तुमचं जे जनरेट होईल त्यानंतर तुम्हाला इथं ईमेल पण येईल. ओटीपी म्हणजे मेसेज पण येतो. ओटीपी आणि मेसेज जर काही आलं नाही तर काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्टली इथे येऊन स्टेटस तुम्हाला चेक करत राहायचंय आणि त्यानंतर तुम्हाला त्याविषयी संपूर्ण माहिती इथं ऑनलाईन इथं चेक करता येणार आहे. सविस्तर माहिती तुम्हाला अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला पहिल्यापासून तर शेवटपर्यंत कशा प्रकारची प्रोसेस असणार आहे, या फॉर्मची प्रोसेस कशी असते, तुम्हाला इथं फॉर्म कसा भरायचा आहे, बाकी स्टेटस कसे चेक करायचे, सविस्तर माहिती इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. तुमचं जर वोटर आयडी तुम्हाला डाउनलोड करायचं असेल, काही तुम्हाला अजून शंका असेल तर तुम्ही हे जे ऍप्लिकेशन आहे ते वोटर हेल्पलाईन ऍप यावरती हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इथून सुद्धा तुमचं जे वोटर आयडी कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता. आता वोटर आयडी कार्ड तुम्हाला कसं डाउनलोड करायचं, जसे की आता हे अप्लायची प्रोसेस झालेली आहे. आता 2-4 दिवसामध्ये वोटर आयडी कार्ड जनरेट झाल्यानंतर ते डाउनलोड कसं करायचं त्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जिबिलिटी तिलाही क्लिक करून घ्या. व्हिडिओ बनवल्यानंतर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करून टाकून देईल. तिथून तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.